एक्झाम्पल पहिले एक्झाम्पल ॲज इट इज लिहून टाकतो मी एक्स 2x² प्लस एक्स मायनस 45. ओके, आता सांगा तुम्हाला फॅक्टर पाडायचे. पण फॅक्टर कोणाचे पाडायचे? 2xला काहीच चेंज करायचं नाही, फक्त या प्लस एक्सचे फॅक्टर पाडायचे. कसे पाडायचे ते? प्लस 10x आणि मायनस 9x मायनस 45. ओके, आपण जे दोन फॅक्टर पाडले होते 90चे 90चे ते दोघांना काय वेगळे करून घेतले आणि दोघांना काय करून घेतलं आपण त्या एक्सच्या ठिकाणी लिहून टाकलं 10x मायनस 9x. ओके, कारण या 10x मधून 9x जर गेला तुमचा x उरतो, हेच येऊन जाईल. नेक्स्ट पुढं बघा. आता तुम्हाला ह्या दोघांमधून काय करायचे? कॉमन काढायचे. ओके, 5 येईल कॉमन? नाही 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 नाही, मला कॉमन विचारा तुम्हाला मी. हा आहे तुम्हाला डोळ्याने दिसतो बघा, कुठे डोळ्यांनी तुम्हाला डोळे दिले देवाने. 1 नंबरला डोळ्यांनी का दिसतो तुम्हाला? 2 दिसतोय, मग 2च कॉमन काढा पहिले 1 नंबरला, तो 100% कॉमन निघेल. इकडे x² आहे बघा, इकडे पण x आहे का? x कॉमन निघेल. आता मध्ये कोण राहील? x². 2 तर ऑलरेडी बाहेर गेलाय, x² मला x पण बाहेर गेलाय, मध्ये कोण राहिला? फक्त x. मधला कोणी द प्लस हाय तोच घ्यायचा, साईन बदलायचं नाही. आत्ता जर मयूर बोलला बघा मग कशी पाय 5 दुने 10 म्हणजे 10 म्हणला, 5 दुने 10 म्हणला, 2 तर ऑलरेडी बाहेर गेलाय, मध्ये कोण राहिला? फक्त 5 राहिलाय आणि x ऑलरेडी बाहेर गेला. इथं x² होता म्हणून x शिल्लक राहिला, इथं एकच x होता म्हणून तो आतमध्ये राहिला. इक्वल ब्रॅकेट कंप्लीट. ओके, इथं मायनस घेऊन टाकायचं बाहेर. आता घेतला मायनस, दोघांमध्ये बघितलं आपण 9x आणि 45. x तर इकडं आहे पण इकडं आहे का? नाही, पण 9 इकडं आहे ना, घेऊन टाक कॉमन. बरोबर की नाही? आता काय म्हणतील सर 9 इकडे आहे, इकडे 9 नाही ना? अरे आहे ना 45 म्हणून 9 आहे ना. 45ची कशी होती? बरोबर किती होतात? 45 बरोबर आहे. 5 × 9 आहे की नाही? हो. यातला आता हा 9 बाहेर गेला, इकडं मध्ये कोण राहिला? मग इथं फक्त x राहिला आणि मायनस काय राहिला? 5. पण तुम्हाला मी काय बोललो? सेम ब्रॅकेट लिहून टाकायचा, लिहायचा का नाही? म्हणजे इथं तुमचा काय आहे? +5, इथं तुम्हाला काय लिहून टाकायचं आहे? +5. जरी मायनस राहिला, आता काय म्हणतील सर कसं काय? इथला -9 बाहेर गेलाय, डायरेक्ट -9 बाहेर गेलाय, याच्यामधला पण -9 बाहेर गेलाय ना, म्हणजे मध्ये कोण राहिला? फक्त प्लस राहिला. ओके, कारण या 45ला काय इथं मायनस, म्हणजे दोघांची पण आपण जर मायनस मायनस जर आपण फोड केली -5 आणि -5, ते काय होऊन जाईल तुमच्याकडे? +45 होईल. म्हणजे एकाला काय द्यावं लागेल? मायनस, एकाला काय राहील? प्लस. मग हा -9 बाहेर गेलाय, बरोबर की नाही? 45 मधला -9 बाहेर गेलाय, मध्ये कोण राहिला? +5 राहिला. कारण दोघाला जर मायनस दिला असतं तर मायनस मायनस कोण गेला असतं? +45 झाला असतं. आपला +45 आहे की द नाही? कोण आहे? -45 आहे. म्हणून काय केलं आपण? एकाला प्लस, एकाला काय दिलं? मायनस दिलं, आणि हा -9 वाला काय गेला? बाहेर गेला, मध्ये कोण राहिला? प्लसवाला. 2 ब्रॅकेट सेम आहे, एकदाच लिहायचे आणि तो इकडं लिहून टाका. ओके.